सध्या हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला पूर्णतः गळती लागल्याचं चित्र आहे। काँग्रेस पक्षात कार्यकर्ते तर सोडाच, पदाधिकारी सुद्धा उरले नसल्याचं चित्र आहे। आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांना काँग्रेस पक्षाकडून गळ घालण्याचे प्रयत्न सुरू केलेत। काँग्रेस पक्षाकडून प्रदेश पातळीवरून माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांच्याशी वरिष्ठ नेत्यांनी संपर्कही केल्याचं बोललं जात असताना, दुसरीकडे डॉक्टर संतोष टारफे यांनी वेट अँड वॉचची अशी भूमिका कायम ठेवली आहे। हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रदेश पातळीवरून हालचाली सुरू झाल्यात। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली आहे। त्यांना मुंबई इथं चर्चेसाठी येण्याचं निमंत्रण दिलंय। त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी अजून तरी काँग्रेस पक्षात जाण्याचा विचार नसून यावर बोलण्यास टारफे यांनी टाळलंय। त्यामुळे खरंच माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे काँग्रेसमध्ये जाणार का, अशा चर्चा रंगू लागल्यात। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर संतोष टारफे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यास याचा फायदा काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तथा टारफेंना सुद्धा होईल का, हाच मोठा प्रश्न आहे। सध्या तरी महाविकास आघाडी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवत असली तरी याच महाविकास आघाडीतल्या ठाकरे यांच्या शिवसेनेत सध्या डॉक्टर संतोष टारफे असल्यानं काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत असताना डॉक्टर संतोष टारफे यांना कितपत फायदा होणार हा देखील मोठा प्रश्न आहे। त्यामुळेच की काय डॉक्टर संतोष टारफे यांची सध्याची भूमिका वेट अँड वॉचची अशीच आहे। उमेश चेक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली।